थँक्यू सो मच. एका सायकॅट्रिस्टचं मनोगत म्हणजे अजून काय सांगणार. पण फर्स्टली थँक्यू सो मच पाटारे प्रभू, सोशल समाज आणि राज्याध्यक्षा स्वाती राणे आणि ऑफकोर्स द ऑर्गनायझर्स, कमिटी मेंबर्स, सर्वांना थँक्यू. कारण आय थिंक हे फर्स्ट टाइम असेल की एका सायकॅट्रिस्टला चीफ गेस्ट बोलावलेलं आहे. ओके. सो पाठारे प्रभू इज अ फॉरवर्ड लुकिंग समाज, हे तर आधीच माहिती होतं लोकांना की वी आर प्रोग्रेसिव्ह, पण दिस इज रिअल प्रोग्रेशन. ओके. अँड इट फील्स गुड. तर बरं वाटतं की एवढं रेकग्निशन सायकॅट्रीला दिलेलं आहे. कारण जनरली सायकॅट्रिस्टना जेव्हा लोकांकडे येतात तेव्हा ते ओ पी डीच्या बाहेर पण बसत नाहीत, ते कुठेतरी कोपऱ्यात बसलेले असतात. आणि मग हळूच जेव्हा त्यांचा नाव घेतलं जातं तेव्हा ते येतात आतमध्ये. पण तो काळ थोडा वेगळा होता. दॅट वॉज वेन आय स्टार्टेड प्रॅक्टिस. तर आताचा काळ इट्स रिअली रिफ्रेशिंग की एवढं रेकग्निशन आहे सायकॅट्रीला. तर मनोगताबद्दल आलं तर मन म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण तिथून बघूया की मनाचे डेफिनेशन्स वेगवेगळे आहेत जे आपण बघितलेले आहेत. ते एक तर ऑफकोर्स आपले डेफिनेशन्स वेदांतमध्ये जे दिलेले डेफिनेशन्स, म्हणजे मन हा एक म्हणजे अंतःकरणाचा भाग आहे. अंतःकरण चतुष्टय, 4 भाग असतात अंतःकरणाला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सर्वांना माहीत असेल. तर त्याच्यातलं मन हे एक भाग आहे जो विचार करतो, ज्याला भावना असतात. बुद्धी ही इंटेलिजन्स आहे, चित्त हे स्मरणशक्ती आहे, आणि अहंकार म्हणजे मीपणा ते आहे. तर हे वेदांताचं झालं, इंडियन फिलॉसॉफी, इंडियन थॉट माइंडचं. मग आलं वेस्टर्न फिलॉसॉफी. वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये मन एक्झॅक्टली काय आहे, तर रेनी डेकार्ट म्हणून आहे फिलॉसॉफर. मला माहीत नाही तुम्हाला त्याचं नाव माहीत असेल की नाही. मेनी मस्ट हॅव रेड. तर त्यांनी एक फेमस सेईंग म्हणालं, आय थिंक देअरफॉर आय ॲम. तर त्यांनी मनाला एक आपल्या आत्माचा भाग मानला. आणि मग ती ग्रीक मायथॉलॉजी पण आहे विच शोज की माइंड विच इज सायकी. सायकी म्हणजे काय, तर सायकी इज अ गॉडेस ऑफ द सोल. अँड फ्रॉम दॅट वर्ड केम द वर्ड सायकोलॉजी आणि सायकियाट्री आणि सायकोथेरपी वगैरे वगैरे. हे जे सायकी आहे हे त्याच्यापासनं सर्व शब्द आले. तर मला खूप लोक विचारतात की हे सायकोलॉजी आणि सायकियाट्रीमध्ये एक्झॅक्ट फरक काय, सेमच आहे का सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट? हां, सेम आहेत. म्हणजे ते दोघंही मनाबद्दल स्टडी करतात, मनाचे वेगवेगळे जे विकार आहेत त्याच्याबद्दल स्टडी करतात. पण सायकोलॉजी इज मेनली रिसर्च वर्क अँड टीचिंग. आणि जे सायकोलॉजिस्ट थेरपीमध्ये जातात, म्हणजे आजारांमध्ये, आजारांच्या ट्रीटमेंटबद्दल, तर त्यांना सायकोथेरपिस्ट्स म्हणतात. तर जे सायकोलॉजिस्ट थेरपीमध्ये जातात त्यांना ॲडिशनल क्वालिफिकेशन असतं. दे आर कॉल्ड ॲज क्लिनिकल सायकोलॉजिस्ट और काउन्सलिंग सायकोलॉजिस्ट. आणि दे आर ट्रेन्ड इन सायकोथेरपी. सो दे लुक आफ्टर the illnesses of the mind. आणि psychiatry is of course a specialization, an end specialty of MBBS. म्हणजे पोस्ट MBBS जे असते ती एक ब्रेनचा जो भाग आहे ज्याला आम्ही म्हणतो माइंड. सो ब्रेन कंट्रोल्स नॉट ओनली बॉडी बट ऑल्सो माइंड. सो त्याचे विकार जो करतो त्याला म्हणतात सायकॅट्रिस्ट. आणि त्याचे
मग अनेक इलाज आहेत. एक म्हणजे ऑफकोर्स मेडिसिन्स, जे सर्वांना माहिती आहेत. सेकंड म्हणजे काउन्सलिंग. म्हणजे काय, सायकियाट्रिस्ट पण काउन्सलिंग करतो. ओके, ही ऑल्सो डज काउन्सलिंग. फक्त की त्याचं काउन्सलिंग शॉर्ट असतं, ब्रीफ असतं. इट इज नॉट इन डिटेल because we have to see many patients in a day, but he also does counseling. Plus त्याचे additional treatments असतात, what are called as brain stimulation therapies. These brain stimulation therapies are RTMS आहे, DTMS आहेत, ECTs आहेत. हे सर्व वेगवेगळे जे आहेत ब्रेन स्टिम्युलेशन थेरपीज आहेत. आणि ऑफकोर्स सायकॉलॉजीमध्ये सायकोथेरपीमध्ये हिप्नोसिस आहे, विच डील्स मेनली विथ द अनकॉन्शियस माइंड, द सबकॉन्शियस माइंड. तर हे लोकांना माहीत पाहिजे, कारण हे सर्व गोष्टी शाळेमध्ये शिकवत नाहीत आणि लोकांना माहीत नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना जे माहीत नसतं म्हणजे मेंटल वेलनेस आणि मेंटल इलनेस ह्याच्यामध्ये फरक लोकांना माहीत नसतो. आणि काही लोक ऑफकोर्स माझ्याकडे येतात आणि विचारतात की आम्ही योगा केलं, मेडिटेशन केलं तर माझा आजार बरा होईल का? सो ऑब्वियसली योगा मेडिटेशन इज फॉर मेंटल वेलनेस आणि मेंटल इलनेसमध्ये फरक आहे. तर सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकियाट्री हे मेंटल इलनेस ट्रीट करतात. आणि ऑफकोर्स इलनेसचे आपण ट्रीटमेंट्स बघितलेले आहेत, मेडिकेशन्स, काउन्सलिंग, थेरपीज वगैरे. आणि मेंटल वेलनेसचे ट्रीटमेंट्स काय आहेत? तर मेंटल वेलनेस म्हणजे एक्झॅक्टली काय? आणि आपल्या ग्रंथांमध्ये मेंटल वेलनेसबद्दल खूप छान दिलेलं आहे. म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणं बंधनम मोक्षयो. सो हे सर्व जे आहे की माइंड इज द वन विच बाइंड्स अस as well as causes illness, and mind is the one which releases us. So both are related to the mind. मग माइंडला आपण कसं ट्रीट करायचं? ट्रीट म्हणजे वेलनेस ठेवण्यासाठी. तर ते म्हणजे युक्ताहार विहारस्य. सिंपल वर्ड्स म्हणजे ईट वेल, सिंपल थिंग्स बॉडीसाठी, कारण बॉडीमध्ये माइंड आहे. ईटिंग युक्त, बॅलन्स. विहार म्हणजे रेक्रिएशन, त्याच्यामध्ये पण बॅलन्स. म्हणजे नॉट टू मच टाईम ऑन मोबाईल फोन, नॉट टू मच टाईम ऑन टी व्ही, नॉट टू मच टाईम डुईंग रेक्रिएशन्स. ओके, सो स्लीप त्याच्याबद्दल पण युक्त असायला पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली कीपिंग द माइंड बिझी इन थिंग्स. कारण मी खूप बघितलेलं आहे की लोक रिटायरमेंटपर्यंत प्लॅनिंग करतात. म्हणजे जसं 10वी नंतर 12वी करायची, 12वी नंतर काही एज्युकेशन करायचं, फॉरेनला जायचं, हे करायचं, ते करायचं, आणि मग हळूहळू रिटायरमेंट. आणि मग रिटायरमेंट नंतर काय, मी विचारतो लोकांना, मग काय करणार तुम्ही? माहीत नाही आता काय करायचं. कारण देअर इज नो पोस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग. त्यांना असं वाटतं की रिटायरमेंट म्हणजे फिनिश, त्याच्यानंतर फक्त रेस्ट करायचं. बट रेस्ट इज नॉट इट. कारण माइंडला जर खाली सोडलं तर ते माइंड आपल्या विरुद्धच जाणार आहे. ठीक आहे, म्हणून ते हे सर्व मनाच्या श्लोकात दिलेलं आहे. ज्यांनी कोणी मनाचे श्लोक वाचलेले आहेत त्यांनी म्हणजे त्यांना कळेल की मनाच्या श्लोकांमध्ये कसं ते माइंडला आपण बिझी ठेवायचं ते सर्व दिलेले आहेत. सो इन आवर स्पिरिच्युअलिटी, इन आपल्या ग्रंथांमध्ये ह्या माइंडबद्दल खूप लिहिलेलं आहे, जे वेस्टर्न मेडिसिननी जस्ट कॉपी पेस्ट केलेलं आहे काय गोष्टी. सो असं नाही की आपल्याला माहीत नव्हतं, आपल्याला खूप माहिती होतं माइंडबद्दल. तर हे करणं खूप आवश्यक आहे की बिझी ठेवणं माइंडला ॲट ऑल कॉस्ट्स. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट,
it's very important that we understand that the way to relax the mind is also very important. म्हणजे being on mobile phone, watching YouTube, etc. is work for the mind. ते मनासाठी काम आहे. आणि हे खूप मुलांना पण माहीत नाही आहे आणि मोठ्यांना पण माहीत नाही आहे की ते ॲक्च्युली रिलॅक्सेशन नव्हे, ते ॲक्च्युली मनासाठी काम आहे. एक्स्ट्रा काम करावं लागतं. कारण का, मोबाईल फोनवरती जेव्हा आपण असतो तेव्हा आपण स्क्रोल करत असतो आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ब्रेन वापरावं लागतो. अँड द ओनली वे टू रिलॅक्स द माइंड इज येस ब्लँकनेस. माइंडला ब्लँक ठेवणं. आणि दॅट ब्लँकनेस कॅन बी अचीव्ड बाय मेनी थिंग्स. काही लोक जप करतात, काही लोक मेडिटेशन करतात. बट द होल एम ऑफ जप और उपासना, पूजा करणं किंवा ध्यान लावणं इज नथिंग बट कीपिंग द माइंड ब्लँक. जेवढं तुम्ही माइंड ब्लँक ठेवाल ते माइंडचं रिलॅक्सेशन असतं. आणि हे आम्ही EEG वरती दाखवून देतो की बघा, जेव्हा तुम्ही माइंड ब्लँक ठेवता तेव्हा तुमचा EEG, जो ब्रेनचा ECG असतो, तो चेंज होतो फ्रॉम बीटा टू अल्फा. आणि सो रिलॅक्सेशन इज नॉट स्लीप. नाही तर लोक काय म्हणतात, हां मला काहीच नसतं ना तर मी झोपून जातो. अरे नो, दॅट इज स्लीप बाबा. स्लीप इज नॉट रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशनसाठी देर आर टेक्निक्स. ऑफकोर्स योगा इज देअर, मेडिटेशन इज देअर, डीप ब्रीदिंग टेक्निक्स आर देअर. सो ऑल दीज टेक्निक्स आर necessary for us to basically lead a healthy life for a healthy mind. So for a healthy mind, what is the mantra? Relax. That is the mantra. And with this short mantra of relaxation, I thank everyone again for inviting me. And let's go on with the programs. I don't want to waste time and your time, okay? And come in between you and the singers. Thank you so much. Thank you.